मोदी साहेब म्हणले हम खाएंगे नहीं और खाने भी नहीं देंगे, आणि माल हल्ल्याबरोबर त्यांना काही जमना, त्यांच्याकडे तर पैसेच कोणी खाल्ले नाही. मी या मताचा आहे. भारतीय जनता पार्टी एवढी करप्टेड पार्टी देशात कोणती नाही. सगळा देश विकलाय. ते रंगा बिल्ला आहेत मोदी आणि शहा. बातों का बतंगड़ बना के हमारे वोट छीनने का काम ये बीजेपी वाले करते, ये सबने याद रखना. तुम्ही भी म्हणा की आम्ही भाजपला त्याच्या महायुतीलाच मतदान करणार, फक्त तुम्ही आम्हाला पैसे किती देणार हे सांगा. मतदान महाविकास आघाडीला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षालाच करायचं. 7 पर ना 5 पर मोहर लगी की मशाल पर आमशी असायचा, मुस्लिम समाज आमच्या विरोधात असायचा. परंतु आता चित्र बदललेलं आहे. लोकसभा विधानसभेला आम्ही बघितलं की मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, इतर समाज असतील, सगळे आमच्या पाठीशी खंबीरपणाने उभं टाकले. आणि आजच्या महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा या परभणी शहरातल्या सगळ्या समाजातील लोक आपल्या सोबत उभे आहेत. त्यांची एकच इच्छा आहे की या महानगरपालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा फडकला पाहिजे. आमच्यातला महापौर झाला पाहिजे. ते कोण होईल ते निवडून आल्यानंतर तो विषय ठरेल. त्याचं आरक्षण काय होईल ते नंतर होणार आहे अध्यक्ष. पण आज आम्हाला निवडणूक जिंकणं ही काळाची गरज आहे. आणि ती निवडणूक आपल्याला जिंकायची असेल तर आमच्या सगळ्यांचा समन्वय महत्वाचा आहे. जोपर्यंत आम्ही आमचा समन्वय ठेवणार नाही तोपर्यंत आपण निवडणूक जिंकणार नाही. नाहीतर राहुल पाटलाला तिकीट भेटलं, मी विरोध करलो, मला भेटलं, तिकडे खोपडे साहेब विरोध करले, सय्यद कादरला भेटलं, माजिलाला विरोध करलाय, दिलीप ठाकूरला भेटलं, तिकडे आमचा अनिल ढाळे विरोध करलाय, अनिल ढाळेच्या मंडळीला भेटलं की अनिल काका विरोध करलाय. ही भूमिका आम्ही कुठेतरी बाजूला ठेवली पाहिजे. कोणाला आमच्यातून कोणाला तरी मिळू दे. अरे आम्ही आजपर्यंत विरोधकाचे आम्ही धुणे धुतले, एकदा आमच्या जे धुणे काय होते एकदा बघून घेऊ सगळेजण. ही भूमिका उराशी बाळगून जर आम्ही या मैदानात उतरलो म्हणून माईच्या लहानमध्ये दम नाही की आम्हाला पराभूत करू शकतो. आमचे दुश्मन आम्हीच आहोत. जर आमच्यातली दुश्मनी आम्ही जर कमी केली तर या महापालिकेमध्ये आमची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. हे मी तुम्हाला काळ्या दगडावरची रेल आणले जायचं. म्हणून मित्रांनो, आम्ही तुमच्या सोबत तनमन धनानं आहोत. मुद्द्यावर येतो. मुद्द्यावर असं विरोधक आम्हाला नेहमी भासवतात. मला सांगा, मी 3दा लोकसभेला निवडून आलो, आमदार साहेब 3दा विधानसभेला निवडून आलो. आम्ही जर एक दुसऱ्याला विरोध करीत बसलो असतो तर आम्ही तिघे आलो, दोघे आलो असतो का 3दा निवडून? एक तर मी त्यांचा बळी घेतला असता किंवा त्यांनी माझा बळी घेतला असता. आता आमचं काही जरी समजा थोडक्या वेळासाठी आम्ही समजू की विरोधकाच्या बोलण्यावर थोडा विश्वास ठेवू. आमचं पटलं नाही, पटत नाही, गृहीत धरा तुम्ही थोडा वेळ. पण तुम्हाला या ठिकाणी सर्वांच्या साक्षीनं मी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना स्मरून आपल्याला सांगतो की आमचं काही जरी असलं तर ते आमच्या पुरतं मर्यादित असायला मला हे जाहीर करतो. पण आजची निवडणूक ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची आहे. ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला एवढ्या सन्मानाने या ठिकाणी या पदावर बसवलंय त्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही शेण खायचं काम करणार नाही हे तुम्हाला जाहीर. शेवटी तुमच्यामुळे आम्ही इथं उभे आहोत. तुम्ही आम्हाला आमदार खासदार केले. आता तुम्हाला नगरसेवक करण्यासाठी आम्ही कुठलेही जाऊन शेण खाणार नाही हे आपल्याला आवर्जून सांगतो. फक्त तुम्ही सुद्धा एक दुसऱ्यामध्ये समन्वय ठेवा. एखाद्याला तिकीट मिळेल, एखाद्याला नाही मिळेल, नाराज होऊ नका. दुसऱ्याच्या पायथ्याला बसण्यापेक्षा आपल्याच्या उशाला बसा. शेवटी आपल्याला या ठिकाणी ही निवडणूक जिंकल्यानंतर जी ह्या महापालिकेमध्ये आपण सत्ता ताबीज करणार आहोत त्या सत्तेच्या माध्यमातून आपल्याला सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका आपल्याला निभावता येईल. आम्ही बघत आहोत, आमची लोकसभा येतील, विधानसभा येतील, आमची महापालिका येत नाही. का येत नाही? तर त्याला आम्ही सुद्धा काही जबाबदार आहोत. म्हणून ह्या सगळ्या जबाबदारीचा आता भान ठेवा. आपण आतापर्यंत बघितलं की आम्ही शिवसेना, भारतीय जनता पार्टी युती. पण माझी तुम्हाला विनंती आहे की कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अशी घोषणा केली की आमचं सरकार आल्याबरोबर आम्ही शेतकऱ्याचा 7/12 कोरा करणार. आणखीनही 7/12 कोरा झाला नाही, ही शोकांतिका आहे. आणि आता नवा शेतकरी आम्ही त्याच्या पाठीशी लागलो की बाबा आमच्या 7/12 कोऱ्या करण्याचं काय झालं. ते म्हणतात निवडणुकीमध्ये अशा घोषणा कराव्या लागतात. मग माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही म्हणा की आम्ही भाजपला त्याच्या महायुतीलाच मतदान करणार, फक्त तुम्ही आम्हाला पैसे किती देणार हे सांगा. आणि त्याचे पैसे घ्या. जसं त्यांनी जुमला आमच्या सोबत केला की आम्ही कर्जमाफी करतो म्हणून आम्हाला टाळलं, तसं आपण ती पैसे घ्यायचे, मतदान
महाविकास आघाडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षालाच करायचं. बाधिकी थोडीच आहे आपली. करतो म्हणलं ना आम्ही, तुम्हाला करायचं का नाही करायचं शेवटी तुम्ही आम्ही ठरवणार आहेत. मतदान करताना तुम्हाला तुम्ही मतपेटी कशी पण बघणार नाही की तुम्ही मतदान कोणाला करायला लागलात. तो तुमचा अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार हे आपण वाया घालू नका, माझी आपल्याला हात उठून विनंती आहे. शेवटी सगळं सोंग करता येते, पैशाचं सोंग करता येत नाही. त्यामुळे पैसे काय यांनी कष्टाने कमवून आणलेले नाही, लक्षात ठेवा. गेल्या 14-12 वर्षापासून बघतो आम्ही मोदी सरकार ज्या दिवशीपासून या सरकारमध्ये आहे, मोदी साहेबांची पूर्वातीला घोषणा एवढी लोकांना आवडली. मोदी साहेब म्हणले हम खाएंगे नहीं और खाने भी नहीं देंगे. आणि माल हाणल्याबरोबर त्यांना काही जमना, त्यांच्या एवढे तर पैसेच कोणी खाते नाही. मी या मताचा आहे. मी असं काही तुम्हाला भाषण करायचे किंवा एखादं वक्तव्य करायचं म्हणून बोलत नाही. भारतीय जनता पार्टी एवढी करप्टेड पार्टी देशात कोणती नाही, मी या मताचा आहे. सगळा देश विकलाय. रेल्वे विकली, टेलिफोन विकले, विमान विकलं, काही विकायचं ठेवलं नाही. LIC सुद्धा विकली, जी नफ्यात असलेली LIC सुद्धा यांनी काही प्रमाणात विकली आहे. मग ज्या काँग्रेसनं त्याच्या राज्यामध्ये एवढ्या काळामध्ये जे कमवलं ते ह्यांनी कमवायच्या ऐवजी एवढी जीएसटीच्या नावाखाली पैसे वसूल करून सुद्धा त्या भारतातल्या मोठ्या मोठ्या संस्था यांना विकाव्या लागल्या. मग हे एवढा पैसा घातला कुठं? बरं, ते घातला कोणाच्या गळ्यात? अदानी अंबानी. ह्या 2 महाभागांनी अख्खा देश लुटलाय. पण ह्या 2 महाभागांनी नाही लुटला. ते 2 महाभाग कोणते आहेत? ते रंगाबिल्ला आहेत, मोदी आणि शहा. ह्या दोघांनी देश लुटला. ह्याच्या माध्यमातून आज जिथं काही उलाढाल होते, जिथं काही पैशाचा विषय येतो, नाव अदानी अंबानीचा असतात, पण त्याच्या मागे कोण आहेत? ते मोदी शहा आहेत. मी या जाहीर सांगतो. म्हणून सरकारने विचारलं की देशामध्ये अशा स्वरूपाचं वातावरण असताना जिंतूरमध्ये मुस्लिम समाजाचा नगरसेवक भाजपचा निवडून आला आणि भाजपच्या लोकांनी तिथल्या अध्यक्षाला मतदान केलं. आणि मी म्हणलं ह्या देशातला मुसलमान तो भारतीय आहे, तो जन्मला या भारतात, मरणार या भारतात आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला इथं मतं घेताना जिंतूरमध्ये गोड वाटलं. पण देशाच्या राजकारण करताना, राज्याचं राजकारण करताना रोज उठलं की झाला की मुसलमानाचं नाव, कुठे एखादी दुर्घटना घडली की मुसलमानाचं नाव, एखादी जाहीर सभा आली की तिथे योगी येते, बटेंगे तो कटेंगे, और कौन काटेगा किसको, है क्या धन तुम्हारे पे काटने का किसको. पण फक्त बातों का बतंगड़ बना के तुम्हारे हमारे वोट छीनने का काम ये बीजेपी वाले करते, ये सबने याद रखना. और मैं पूरे मुसलमानों से, दलित बांधवों से भी अपील करता हूँ कि इधर उधर आपका वोट जाना नहीं. सब लोगों ने अपना वोट मशाल की तरफ देना. 4 पर न 5 पर मोहर लगेगी मशाल पर. ये भूमिका आपको सबने निभाना है. और आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा मी विनंती करतो की आपण मनात कुठलाही संकोच ठेवू नका. आपली महापालिका सत्तेमध्ये येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. फक्त तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे की सगळ्यांनी कोणाच्या भूलथापाला बळी पडू नका. काही ठिकाणी आता राष्ट्रवादीकडून काय उभं टाकायचं मुसलमान. आता तिकडे अजितदादा तिकडे रोज उठले की त्या देवेंद्र फडणवीसच्या मोदीच्या माग, आणि इथले मुसलमान त्याच्या माग. ही काय भूमिका आहे? हे कुठे ते संग्राम जगताप रोज मुसलमानाच्या विरोधात बोलायले, ते पडळकर तिथं रोज मुसलमानाच्या विरोधात बोलायले, तरी इथल्या मुसलमानाला राष्ट्रवादीचा पुळका यायला ही शोभांतिका आहे. म्हणून माझ्या मुसलमान बांधवांना मी विनंती करणार की तुम्हाला राष्ट्रवादीला मत देणं म्हणजे भाजपला मत देणं. तुम्हाला जायचे का तुम्ही ठरवा. अरे हम तो अकेले ही चल पडे थे, लोग आते गया और कारवा बनता गया. आम्ही जी सुरुवात केली राजकारणाची ती तुमच्या सगळ्याच्या विश्वासावर केली, आणि आज आम्ही जे तुमच्या समोर उभे आहोत ते फक्त तुमच्यामुळे आहोत. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नंतर मी जर कोणाचा हे असं मी ज्यांच्या उपकारामुळे मी जगत असत ते फक्त तुमच्या मतदाराचे आहे. या 2 लोकांना सोडलं तर माझ्यावर कोणी अधिकार राहू शकत नाही. ते अधिकारी तुम्हाला अभिमानानं सांगतो. म्हणून माझी सगळ्याला विनंती आहे की ह्या वेळेस जर आम्ही चुकलो तर काळ आम्हाला माफ करणार नाही, आणि पुन्हा आपल्याला कोणी दारात उभं करणार नाही. लक्षात ठेवा.